नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे डॉक्टर शीतल आणि तुमचं खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस। आज आपण जाणून घेणार आहोत हस्तमुद्रांचा तुमच्या मानसिक आरोग्यावरती चांगला परिणाम कसा करता येईल। गौतम बुद्धांच्या अनेक मूर्त्यांमध्ये फोटोंमध्ये त्यांच्या हाताची एक विशिष्ट रचना केलेली आपल्याला दिसते। ही रचना फक्त कलात्मक नसून तर त्याच्या मागे एक विशिष्ट विज्ञान आहे, यालाच मुद्रा विज्ञान असे म्हणतात। मुद्रा खरं तर एक विशिष्ट विज्ञान आहे। याचा उल्लेख अनेक संहितांमध्ये आले आहे। यामध्ये हठयोग प्रतिपिका, शिवसंहिता तसेच घेरंड संहिता सारख्या अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आपल्याला सापडतो। खरं तर योगशास्त्राचा अंतिम उद्देश हा समाधी प्राप्त करणे आहे आणि त्यासाठी आरोग्य उत्तम असणे हे गरजेचे आहे। त्यामुळे योगशास्त्रामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत। त्याचमध्ये मुद्रांचाही समावेश आहे। योग आणि आयुर्वेदशास्त्र यानुसार आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनले आहे। आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि जल या पंचमहाभूतांनी आपले शरीर बनले आहेत। शरीरातली वेगवेगळी कामं ही या पंचमहाभूतांनी केली जातात। उदाहरणार्थ, शरीरात पचन करण्याचं काम हे अग्नी महाभूताचं आहे। जर अग्नी महाभूताचं काम हे बाधित झालं किंवा त्याच्यात काही अडथळा आला तर पचन करण्याचं काम हे शरीरामध्ये बिघडलं जातं। योगशास्त्रानुसार हाताच्या प्रत्येक बोटामध्ये वेगवेगळ्या महाभूतांचं केंद्र आहे। आता अंगठ्यामध्ये अग्नितत्वाचं आधिक्य असतं, तर तर्जनीमध्ये वायू तत्वाचं, मध्यमा म्हणजेच मिडल फिंगरमध्ये आकाश तत्वाचं, अनामिका म्हणजेच रिंग फिंगरमध्ये पृथ्वी तत्वाचं केंद्र, तर करंगळी म्हणजेच लिटल फिंगरमध्ये जलतत्वाचं केंद्र आहे। आता मुद्रा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया। मुद्रा म्हणजे हातांची एका विशिष्ट पद्धतीने केलेली रचना। सगळ्यात पहिली मुद्रा आहे नागमुद्रा। ही मुद्रा करण्यासाठी पद्मासन किंवा सिद्धासनामध्ये बसून तुम्ही ही मुद्रा करू शकता किंवा कोणत्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसून तुम्हाला ही मुद्रा करता येईल। यासाठी डाव्या हाताला सरळ ठेवून, डाव्या हाताची बोटं सरळ ठेवून त्याच्यावर उजव्या हाताची बोटं क्रॉस पकडावी आणि दोन्ही बोटांच्या अंगठ्यांनी एकमेकांना दाबावे। ही मुद्रा केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, तसेच विचारांमध्ये सुस्पष्टता येते। म्हणजे जी काही कन्फ्युजन स्टेट आहे, कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत त्या कमी करण्यासाठी ही मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे। तसेच तुमची कल्पनाशक्तीही वाढवणारी ही मुद्रा आहे। पुढची मुद्रा आहे शांती मुद्रा। ही मुद्रा करण्यासाठी हाताच्या पाचही बोटांचे अग्रभाग एकमेकांना जोडले जातात। ही मुद्रा कोणत्याही पोझिशनमध्ये तुम्ही करू शकता। ज्यावेळेस अत्यंत राग येतो त्यावेळेस ही मुद्रा केल्याने राग त्वरित कंट्रोल होतो। त्याचबरोबर ती चेहऱ्याला तजेला देणारी तसेच आत्मविश्वास वाढवणारी अशी ही मुद्रा आहे। पुढची मुद्रा आहे ज्ञानमुद्रा। ही मुद्रा कदाचित तुम्ही अनेक ठिकाणी बघितली असेल किंवा आजपर्यंत केलेली असेल। ही अतिशय सोपी आणि सर्वात जास्त वापरली जाणारी मुद्रा आहे। प्राणायाम करताना, मेडिटेशन करताना ही मुद्रा आपण वापरतो। ही मुद्रा करताना हाताचा अंगठा आणि तर्जनी म्हणजे अग्नि महाभूत आणि वायू महाभूत यांना एकमेकांना जोडलं जातं। तसंच पद्मासन आणि सिद्धासन या आसनामध्ये बसून तुम्ही ही मुद्रा करू शकता। ही मुद्रा करताना डोकं, मान आणि मणका हे तिन्ही एका सरळ रेषेत असणे आवश्यक आहे। ही मुद्रा केल्याने बुद्धिमत्ता तर उत्तम होतेच, तसंच तुमची एकाग्रताही वाढते। पुढची मुद्रा आहे प्राणमुद्रा। ही मुद्रा केल्याने प्राणशक्ती वाढते, तसेच शरीरामध्ये चैतन्य निर्माण होतं, झोप चांगली लागते आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्तीही सुधारते। ही मुद्रा करण्यासाठी हाताचा अंगठा, अनामिका आणि करंगळी यांच्या अग्रभागांना एकमेकांना जोडलं जातं। तसंच तर्जनी आणि मधलं बोट यांना सरळ ठेवलं जातं। ही ठेवून ही मुद्रा तयार होते। ही मुद्रा अनेक मूर्त्यांमध्ये तुम्ही पाहिली असेल। पुढची मुद्रा आहे कल्लेश्वर मुद्रा। ही मुद्रा केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते, तसंच वाईट विचार कमी होऊन चांगले विचार येतात आणि मनाला शांती मिळते। ही मुद्रा करताना दोन्ही हातांनी ही मुद्रा करायची असते। दोन्ही हाताचे मध्यमा हा एकमेकांना टेकवले जाते, तर्जनीचे दोन्ही सांधे एकमेकांना टेकवले जाते, अनामिका आणि करंगळी या
आतल्या बाजूनी वळवायचे असतात. तसेच अंगठेची टोकं एकमेकांना जोडली जातात. या प्रकारे मुद्रा तयार केल्यावरती हाताचे कोपरे बाजूला करून अंगठा मात्र छातीच्या मध्यभागी टेकवायचा असतो. पुढची मुद्रा आहे आत्मंजनी मुद्रा. ही मुद्रा केल्याने मेंदूचे कार्य सुधारते, तसंच मनाचा गोंधळ कमी होतो आणि आपल्याला नम्रताही मिळते. ही मुद्रा कदाचित तुम्ही रोजच करत असाल. आपल्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. ही मुद्रा करण्यासाठी आपल्या हाताचे दोन्ही तळवे एकमेकांना जोडले जाऊन नमस्कार सारखी पोझिशन तयार केली जाते. परंतु हातामध्ये थोडी पोकळी ठेवली जाते आणि हे हात आपल्या छातीच्या मध्यभागी आणि हृदयाच्या जवळ धरले जातात. मनशांतीसाठी या सगळ्या मुद्रा उपयुक्त आहेत. परंतु या मुद्रा करताना त्याबरोबर प्राणायाम आणि मेडिटेशन बरोबर या मुद्रा केल्या गेल्या तर त्या अधिक फायदेशीर ठरतात. तुम्हाला जर मेडिटेशन किंवा प्राणायाम शिकायचा असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन कोर्सला सहभाग नोंदवू शकता. यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. तुम्ही जर आयुर्वेदाचे विद्यार्थी असाल किंवा योग आणि आयुर्वेद याविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर आमच्या आयुर्वेदाच्या आणि योगाच्या ऑनलाईन सेमिनारला नक्की सहभाग नोंदवा. अधिक माहितीसाठी खालील व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त तुम्हाला जर आयुर्वेद आणि योग याविषयी कुठलाही व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या वेळेस एका नवीन विषयाबरोबर. नमस्कार.